संक्रांत म्हटलं की उखाणे आलेच की हो. मग काय, महिनाभर आपली संक्रांत तर महिनाभर उखाणे. नवरोबाला म्हटलं, तुमच्या नावाचं उखाणं तर आम्ही प्रत्येक याला घेतो म्हटलं, तुम्ही एखादं उखाणं घेऊन होऊन जाऊ द्या की. नवरोबाई म्हटले, ठीक आहे घेतो. म्हटलं चालेल. मी तर एकदम कान देऊन ऐकायला लागले कोणतं उखाणं घेते, त्यांच्या उखाण्यात माझं नाव येतं की काय. तर त्यांनी एक छानसं उखाणं घेतलं. भाजीत भाजी मेथीची, भाजीत भाजी मेथीची, बायको माझ्या प्रीतीची. म्हटलं तेच उखाणं तुम्ही प्रत्येक वेळेस घेता म्हणे. आता महिनाभर तुमची तीच भाजी आम्ही खातोय की. जसं मेथीच्या भाजीचं सीझन सुरू झालं आहे तसं काय, दर तिसऱ्या दिवशी कधी पातळ तर कधी सुकी भाजी सुरूच आहे. भाजी स्वस्त झाली की तुम्हाला काही सुचतच नाही म्हणे मेथीच्या भाजीशिवाय. असो, त्यांचं उखाणं तर घेऊन झालं होतं. आता माझा नंबर होता. मग मी एक छानसं उखाणं घेतलं, तुम्ही पण ऐका नक्की. सोन्याचा कळस चांदीची तुळस, सोन्याचा कळस चांदीची तुळस, नवरोबाचं नाव घ्यायला मला नाही येत बाई आळस. कसं वाटलं उखाणं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवरोबाला तर नक्की आवडलं, तुम्हाला आवडलं का सांगा. आणि हो, उखाणं माझं झालं आहे, तुमचं झालंच पाहिजे. कमेंट बॉक्स उखाण्यांनी नक्की भरून टाका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये उखाणं